हे आहे नवरीची साईड, हे आहे नवरदेवची साईड. अशानं झाला विवाह, तुळशी विवाह. नाच होणारा नवरदेव का नवरीला घरी जेवण करायला बोलवत असते आणि त्याला त्या जेवणाला म्हणत असते केळवण. वेलकम वेलकम वेलकम, घोड़ी चढ़ने वाला आदमी आ गया. गाईज गुड मॉर्निंग, आपलं सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये. महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातून. काहीच काल ब्लॉग अपलोड नाही झाला, एडिट नाही झाला, कारण की काल आपण इतका खास ब्लॉग बनवत होतो ना गाईज, इतका खास ब्लॉग, एकदम डिटेलिंग वाला ब्लॉग बनवत होतो. तो आता सध्या येणार नाही, तो काही दिवसानंतर येईल. तर ते येईल ते तुम्हाला समजूनच पडणार. खूप जबरदस्त ब्लॉग आहे तो. तर तो आल्यानंतर तुम्हाला मी सांगणारच. तर असं काही होता कालचा दिवस, म्हणून काही काल पूर्ण बिझी असल्यामुळे काल काही ब्लॉग अपलोड करण्यात आला नाही. तर परवाच्या दिवशीचा ब्लॉग आपण आज अपलोड करणार आहोत. म्हणजे तुम्हाला हा जो तुम्ही ब्लॉग बघणार त्याच्या आधीच तो ब्लॉग बघणं होऊन जाणार तुमचा, असं काही आहे. चला आता मी जातो, अमृताला सोडून येतो. गाईज आता आज आपल्या घरी आहे तुळशी पूजन, तर आता त्याची तयारी झालेली आहे. आता नवीन कपडे घालून तुळशी पूजन करू. तर भेटतो आता तुम्हाला तुळशी पूजन मध्ये. मग गाईज तुम्हाला जसं मी सांगितलं होतं, आज आमच्या घरी तुळशी विवाह, म्हणून आज त्याची तयारी चालू आहे. बाबा आई त्याची तयारी करून राहिलेली आहे. आम्ही पण मस्त वगैरे नवीन कपडे घालून तयार आहो. भाई शादी है, मजा तो आती है, नए कपडे तो पहनना पड़ता है. कृष्ण आणि तुळशीचं लग्न आहे. आता त्याचीच प्रोसेस आता करू, तुम्हाला दाखवू. तर गाईज आता मंगलाष्ट चालू झालेला आहे. हे आहे नवरीची साईड, हे आहे नवरदेवची साईड. बघा पूर्ण आपले लग्नामध्ये आलेले पाहुणे, आणि हे मी पकडलंय, मी आणि बाबांनी. सावधान, अशानं झाला विवाह, तुळशी विवाह. वा 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 वा. नाच नाच. आता तुळशी विवाह झाल्यानंतर आता आम्ही आरती करतो, 2 आरती म्हणतो आणि मग प्रसाद वगैरे वाटतो. अशाने आमचं पूर्ण तुळशी विवाह संपन्न होते. आता अमृताने आरतीचा ताट धरलाय. चला, सुख करता दुःख हरता वार्ता विज्ञाची. गाईज अशा प्रकारे आम्ही घरी, आमच्या घरचं तुळशी पूजन झालंय, तुळशी विवाह झालेला आहे. आणि आता कपडे वगैरे चेंज करून आता आम्ही तयार आहोत जेवण करण्यासाठी. पण आता स्वयंपाक बनून राहिलाय, मग जेवण करू. तर गाईज रिदातचा गेटअप थोडा चेंज झालाय. आता रिदातचे बघा कपडे आता घरी घालायचे, छान आहे एकदम मस्त. आता रिदात तुला आवडले का? हा, कोणी घेऊन दिले रे? हा, नाही माहिती. जे घेऊन देते त्याला लक्षातच नाही राहत कोणी घेऊन दिले. काहून नाही लक्षात राहत? त्याच्या मागं खूप मोठं रिझन आहे. त्याच्या मागं सगळ्यात मोठं रिझन आहे हे 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 रील्स शॉर्ट्स जे बघते ना, आणि हे युट्यूब बघते ना, त्याच्यामुळे लक्षातच नाही कोणी घेऊन दिले, काय घेऊन दिले, कसे घेऊन दिले. हा, है ना? होई म्हणते बघ. वा रे वा, किती बेशरम पोरग. आता तुळशीचं लग्न तर झालं, पण मग आता जेवण तर लग्न झाल्यानंतर जेव्हा लागते ना. तर आपल्या घरी आता हे खास बनलेलं आहे तुळशीच्या लग्नाच्या दिवशीचं जेवण. डाळ भाजी पोळी. आणि रिदात काहीतरी वेगळंच खाऊन राहिलाय. क्या खा रे हो आप? तूप रोटी. हा, रिदातचं फेवरेट आहे. आणि गाईस गोड थोड पण बनलं छान, गुडाची पोळी. वा 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 वा. गोड शिवाय तर जेवण कम्प्लीट होत नाही. काही जेवण वगैरे झालंय, आता थोडस वॉकिंग करावं म्हटलं, आणि बाहेर 1-2 जण आहेत त्यांच्यासोबत भेटावं. खूप दिवस झाले आपल्या घराजवळच्या मुलांसोबत भेटलो नाही, जाऊन भेटून घेतो आता. मॉर्निंग गाईज, दुसरा दिवस. आणि गाईज आजचा मोसम बघाल, जस्ट आत्ता पाऊस येऊन गेला गाईज. म्हणजे आता पावसाळा कधी संपणार हे काही आता डिसाईड झालेलं नाही निसर्गाचं. निसर्ग डिसाईड करील
की आता आमचा पावसाळा संपला, आता आम्ही हिवाळा आणू तेव्हा ते होईल. आता त्यांच्यावर सोडून द्यायचं आपण. आता जस्ट पाऊस येऊन गेला. दुकानात सामान फुल भरून राहिलं ना तर दुकान मस्त असं उठून दिसतंय. आताच काही दिवसाआधी आपल्या दुकानात सामान पुन्हा भरण्यात आलं. आता कसं आहे, कस्टमर येते, सामान जाते, मग नंतर टाईमवर आपण ऑर्डर दिल्यानंतर टाईमवर सामान पण आलं पाहिजे. तर काही 1-2 दिवस आपलं थोडं खाली दिसत होतं, पण आता सामान आल्यानंतर मस्त दिसून राहिलं दुकान. या टाईमवर कधी पण आमचं घर थोडं खाली खालीच असते, कारण की आई बाबा आपल्या कामात असते, अमृता पटापट कामं करून आपली ऑफिसला जाते, रिदर सकाळी स्कूलला जाते. मी असतो, मी दुकान बघतो, इथेही बसतो, घरात बसून राहतो, दुकानात नाही काय बेल लावलेली आहे. त्यामुळे आपल्या घरी मग असं असते की आपले जे ब्लॉग्स असते जास्त करून संध्याकाळीच बनल्या जाते, कारण की दिवसभरात कसे सगळे कुठल्या कुठल्या कामात असतात. मग बाबा पण मग आता एवढं कामं झाल्यानंतर बाबाही बाहेर चालले जातात. मग घरी कोणीच नसते, मी आई असतो, मग रिदार येते. मग काही एवढा काही आमचा ब्लॉग म्हणजे दुपारच्या टाईमवर किंवा सकाळच्या टाईमवर बनत नाही. आता तरी तुम्हाला एक दिवस मी सकाळपासून जे आमच्या घरच्यांची दिनचर्या आहे ते नक्की एक स्पेशल ब्लॉग बनवेल त्याच्यावर, तर तुम्हाला दाखवेल की आमच्या घरच्यांची दिनचर्या काय आहे, सकाळपासून काय करतात, कसं काय होते, कुठले कोण कोण कामं करते. तुमचा भाऊ काहीच कामं नाही करत, ते तुम्हाला समजून पडणार त्याच्यात. तर मग गाईज आता आपला टाइम झालाय जेवण करण्याचा, जेवण करून घेतो. जेवण उशिरा झालं ना गाईस तेव्हा आपल्याला थोडासा त्रास होते ऍसिडिटीचा, म्हणून जेवण लवकर करून घ्यायचं. मला रिदतला आणावं लागते, मग त्याला आणल्यानंतर जवळपास 2:30-3 वाजून जाते, मग जेवणाला आणखी लेट होतात. म्हणून आता जेवण करून घ्या. तुमच्या भावाचं झालंय आता जेवण. चला आता मग तुमच्या भावाच्या पोराले शैतान को लाने स्कूल से. तर गाईज आता आमच्या घरी येऊन राहिले आहे होणारे नवरदेव, म्हणजेच माझा मावशीचा मुलगा राहुल, जो US आहे, तुम्हाला सांगितलं होतं, जो US ला जॉब करतो. तर आज त्याला जेवण करायला बोलवलं आहे, कारण की त्याचं लग्न आहे काही दिवसातच. तर केळवण जे म्हणत असते आमच्याकडे, म्हणजे जो नवरदेव असते, होणारा नवरदेव किंवा नवरीला घरी जेवण करायला बोलवत असते आणि त्याला त्या जेवणाला म्हणत असते केळवण. तर तेच आता त्याच्यासाठी थोडस सजावट चालू आहे. एवढी सजावट झाली आहे छान, म्हणजे प्लेट ठेवायला एक छानसा स्टूल ठेवलेला आहे, आसन ठेवलेला आहे. बाबाई आता मदत करून राहिलेले आहे. अशा प्रकारे केलाय. आता फक्त मागे एक टॅग लावून देऊ केळवण म्हणून, झालं. बघा अमृता एकदम मस्त पैकी टॅग बनवत आहे, राहुलचे केळवण. अशा प्रकारे थोडी सजावट केलेली आहे केळवणाच्या जेवणाची. तर आता फक्त होणाऱ्या नवरदेवची आम्ही वाट बघून राहिला, आलं की ते त्यांचं वेलकम करायचं आहे. जसंच तुम्ही आता बघितलं अशा प्रकारचे अमृताने एवढी मेहनत करून, म्हणजेच तुमच्या बहिणीने एवढी मेहनत करून इतकं छान सजावट केलेली आहे वेलकम साठी. आता ते आल्यानंतर पुन्हा त्यांचं वेलकम करू. झाले आता होणारे नवरदेव राहुल भाऊ. हा त्याला लावला का? अरे मावशीला लावून दे ना आता. हा मग सगळंच करायला लागते. हवा फटाके लावले तुझ्यासाठी, तू आला म्हणून बाहेर. हे घे, हे घे, काय हे घे ना. चॉकलेट, चॉकलेट खा तू. चला या, वेलकम 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 वेलकम. घोड़ी चढ़ने वाला आदमी आ गया. बस हे वाचलं का तू? राहुलचे केळवण. जेवण करताय तो, घे बस. बसा नवरदेव साहेब. हा हा. आता आमचे जेवण खाऊन चाललं आणि चालले आमचे आता होणारे नवरदेव बुवा घरी वापस आपल्या. हा मग तुम्हाला मग आता भेटणार हा डायरेक्ट आता प्रोग्राम्स मध्ये. आम्ही त्याचं पुरं टेलिकास्ट करू, पण लाईव्ह नाही, 1 डे नंतरचा. मग तुम्हाला दिसणारच आमचा भाऊ. चला मग, चल भाई बाय. चल बाय बाय. मग गाईज आता खूप टाइम झाला, आजचा ब्लॉग आपण आता इथे सेंड करूया.
ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटद्वारे आम्हाला सांगा. आणि ब्लॉग पसंत आला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता भेटूया तुमच्यासोबत आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.